अरे काय करतोस काय? हे विटा काय रचतोस? काय चाललंय? काय मनात आहे तुझ्या? अरे अरे काय चाललंय तुझं? वेद होमकुंड आहे आजी. माझ्या लग्नाच्या सगळ्या आठवणी मला जाळून टाकायच्यात. राख राख करायच्यात. अरे काय वेडेपणा करतोयस बाबा? अरे तू तरी सांग याला काहीतरी. आई मी काय सांगणार त्याला? मोठा झालाय तो आता. आता त्याने जर निर्णय घेतलाच असेल तर तो आपल्या सांगण्यावरून बदलणार आहे का आई? वेद अरे अविचार करू नको, शांत हो. आई मीच लग्न केलं नाही तो अविचार होता. आता जे करतोय तोच योग्य विचार आहे. आठवणी जळत राहण्यापेक्षा आठवणी जाळून टाकलेल्या बऱ्या. अरे काय करतोस? बघ ग विठा, हा काय करतोय बघ. ह्या मुलाची लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीत. ही सगळ्या आठवणी जाळून टाकायला निघालाय तो. जा पळ लवकर, नलीला घेऊन ये जा. काय करतोय हा बेडा? अरे कुणीतरी सांगणार रे याला. अरे वेद, अरे का स्वतःला त्रास करून घेतोय? अरे नको रे नको. हा आजी आजी या लग्नाने मला त्रास दिलाय. एकाच वेळी शेकडो इंगळ्या डसाव्यात ना, इतक्या वेदना दिल्यात मला या लग्नानं. आजी मलाही मर्यादा आहे तक नाही सहन होत आता. सगळं जळून जाऊ दे, संपून जाऊ दे सगळं. झाले सगळंच विचित्र घडतंय. का वागतोय ऋषी असा? मी त्याला विचारायला गेले होते की तू बाहेर का खोटं बोललास, तर त्याने स्वतःला कोंडून घेतलं आणि आता दारच उघडत नाहीये. असं कसं बोलत नाहीये ऋषी दादा? त्याने यावेळी बोललंच पाहिजे. मी बघते तो कसा बोलत नाही ते. नले दादा, दादा दार उघड ना दादा प्लीज. दादा मला बोलायचं रे तुझ्याशी. दादा प्लीज दार उघड. तुझी किती वाट बघितली आम्ही माहितीये तुला. तू इथे नव्हतास पण इथे किती काय काय भयानक गोष्टी घडून गेल्यात. ऐक ना माझं दादा. आणि तू वेदकडे खोटं का बोललास? दादा मला सांग, तू असं का म्हणालास की ती चिठ्ठी तू लिहिलीयस म्हणून? तुझ्यावर कोणी सक्ती करतंय का? हा, माझा संसार तुटेल रे तू गप्प बसलास तर. वेद बोलत नाहीये माझ्याशी, त्याने गैरसमज करून घेतलाय दादा. ऐक ना प्लीज एकदा दार उघड, बोलू दे ना मला तुझ्याशी. दादा तुला शपथ आहे दादा, तुला माझी शपथ आहे. तू सगळं खरं सांगायचंस वेदला. काहीच का बोलत नाहीयेस? दादा मी पाया पडते आता तुझ्या, प्लीज दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी दादा. नरी मला मला मान्य, मी तुझ्याशी खोटं बोललो, पण हे सगळं तुझ्या भल्यासाठी आहे ग.
नाही, मी जर खरं बोललो तू तू बाबाराव खोत तुझा जीव घेईल ग. आणि तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुझा भाऊ हातबल झालाय ना. मी नाही खरं बोलू शकत. मी नाही खरं बोलू शकत. नाही, तू शांत हो ग. आपल्या सगळ्यांसाठीच हे धक्कादायक आहे ग. पण काय मिताली, मला जरा जरी खर्चटलं ना तरी दादाचा जीव हलायचा ग. आणि आता बघ कसा वागतोय. बोलतच नाहीये काही, गप्पा बसलाय नुसता. का असं वागतोय तेच कळत नाही मला. माझं आयुष्य बर्बाद व्हायची वेळ आली आणि तरी आता गप्प कसा बसलाय. का असं वागतोय तेच कळत नाही. ही का आली आहे इथे? हिला म्हणाव जा तिच्या घरी. माझ्या ऋषीला त्रास द्यायचा नाही. जा म्हणाव तिला, आत्ताच्या आत्ता जा. आई काकू तुम्ही जा म्हणलं ना. नले, काकूंना बहुतेक आठवायला लागलंय. तुला त्यांची मानसिक अवस्था माहितीये ना, मग तू का वाईट वाटून घेतेस? आणि ऋषी काही बोलेल या आशेवर खरंच इथे थांबू नकोस. मला असं वाटतं ऋषीला आपण वेळ द्यायला पाहिजे. तू आता वाड्यावर जा. हा, मी आज जाते. काकूंना आणि ऋषीला काही लागलं तर बघते. नले, काळजी करू नकोस प्लीज. ज्या घरात माझा जन्म झाला त्याच घराला आता मी नकोशी झाले म्हणून अशी बाहेर बसू नये. पण जोवर ऋषीदादा काय खरं आहे ते मला सांगत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा इथून हलणार नाही. मी वाट बघेन त्याची. तो बोलेपर्यंत कुठेच नाही जाणार. वेदला चिडलाय. कपडे जाळतोय. चला. अरे वेद, ही काय तुझी वागायची पद्धत झाली का? प्रमिला, तू तरी सांग ना काहीतरी. वेद, अरे ही काय लक्षण आहेत तुझी? भ्रमिष्ट झालायस का तू? हे बघ, शुद्धीत ये बाळा, शांत हो. नाही व्हायचं मला शांत. आई, हेच बंधन माझ्या गळ्यातला फास झालंय. फरफट होते माझ्या या बंधनामुळं. जागोजागी ठेच खाऊन माझे पाय रक्तबंबाळ झालेत. कुठे सुख नाही, कुठे आनंद नाही. मग का या बंधनाची लक्तरा मी कुरवाळत बसू? पास झालं. आता ही बंधन मी कायमची तोडणार आहे, जाळून टाकणार आहे. अरे असा विचार करू नकोस. अरे बाबा, अरे तू तरी काहीतरी बोल ना याच्याशी. आई, मी काय बोलणार सांग? सगळं आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय.
लग्नाआधीचा वेद आणि लग्नानंतरचा वेद ह्याच्यात तुला फरक जाणवत नाहीये का? आता एखादी नतद्रष्ट कपाळ करंटी बायको त्याच्या नशिबात आली तर मी तरी कसं सांगू ना की गळ्यात बांधून घे म्हणून. पोतांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे कपाळ करंटी नलिनी. तो नाही तिच्याबरोबर संसार करू शकत. वेळेवर आलीस. माझ्या प्रेमाचा आणि आपल्या लग्नाचा असा तमाशा झालेला बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुला? वेद, वेद प्लीज, वेद असं काही करू नकोस प्लीज. वेद थांब अरे, वेद असं नको करूस. वेद प्लीज असं काही करू नकोस. आता या अपवित्र आठवणी या आगीत जळून पवित्र होतील. अरे वेद, अरे काय करतोस बाळा तू? वेद, काय वेद? ज्या होमकुंडातल्या पवित्र अग्नीला साक्षी मानून आम्ही नवरा बायको या नात्यात उतरलो, आज त्यालाच साक्षी मानून उलटे फेरे घेऊन मी स्वतःला आणि हिला या नात्यातून मुक्त करतोय. इतका राग बरा नाही रे वेद. मी आपलं नवरा बायकोचं नातं संपवतोय. वेद ऐक माझा. वेद, तुला लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? वेद थांब. वेद थांबव हे सगळं. आधी प्लीज समजावा ना वेदला. आधी सांगा ना त्याला. अरे वेद, अरे हे काय चालवलंयस? अरे साक्षात ब्रह्मदेवाने गाठी बांधलेल्या असतात 7 जन्माच्या. अरे असे उलटे फेरे घेऊन तरी नाती बंधनं तुटतात का? अरे असा पोरकटपणा करू नकोस रे. सोड सोड आत. वेद ऐक ना माझं प्लीज. वेद थांब ना. अरे असं कुठून मागण्याची तुला दुर्बुद्धी झाली? वेद सोड ना. वेद थांबव नाही सगळं. आजीला मग त्रास होतोय. वेद, वेद ऐक ना. थांबव नाही सगळं. आई तुम्ही तरी समजावा ना वेदला. मी सांगितलं असतं ग, पण ऐकतोय कुठे तो माझं? वेद थांब ना. आणि लहान राहिलाय का आता? राग बघ त्याच्या डोळ्यातला. वेद थांब ना प्लीज. वेद ऐक ना माझं. थांब ना. वेद थांबव हे सगळं.
बाबा बाबा तुम्ही तरी समजावा, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये तो. प्लीज त्याला थांबवा. हे बघ नलिनी, आता खूप उशीर झालाय. समजण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. आपण जसं पेरतो ना तसंच उगवतं. जशी कर्म असतात ना तशीच फळं मिळतात माणसाला. हे असं वागण्यापूर्वी, हे कारस्थान करण्यापूर्वी तुला कळायला हवं होतं. हे बघ, माझा वेद कधीच चुकीचं वागणार नाही. मग मी तरी कसं थांबवू त्याला? खेळ संपला नलिनी गावडे, खेळ संपला. तुझ्या विषारी नखांनी तू मला, माझ्या विश्वासाला ओरबाडून काढलास. तुझे विषारी विचार या वाड्यात पेरलेस. खोतांना मुळापासून उसकटायला आली होतीस ना तू. बघ, फक्त तुझ्या असण्यामुळे या वाड्यात अशुभ वारे वाहत आहेत. क्लेश, वैर यासारख्या विषारी भावना इथल्या माणसाच्या मनात रुजतायत. तुला ह्या घरात राहण्याचा हक्क नाहीये. तुला प्रेमाची किंमत नाहीये ग. तुला फक्त व्यवहार कळतो, हो ना? मी प्रेम केलं ना, मी त्याची नुकसान भरपाई देईन. गावड्या आणि खोतांचा वैर मिटावं ह्यासाठी मी प्रयत्न केले नली. पण काय झालं ना, तेव्हा मला तुझ्यातली विश्वासघातकी नलिनी दिसलीच नाही. आम्हाला रस्त्यावर आणणार होता ना तुम्ही. हा असा प्रेमाचा मुखवटा घालून आमचा पैसा, आमची प्रॉपर्टी लुबाडायला आली होतीस ना तू. आम्हा खोताना रस्त्यावर आणायचं होतं ना तुला आणि तुझ्या भावाला. ठीक आहे, यासाठीच गळ्यात मंगळसूत्र घातलं होतंस ना. हे एकीकडे माझं प्रेम होतं, दुसरीकडे पैसा. नली, तुझ्यासाठी लग्न म्हणजे एक डील होता, माझ्यासाठी कमिटमेंट होती. पण तू सगळीकडे सुरुंगच लावलेस का? हे गोदावरी फूड्सचे पेपर आहेत. आजपासून मी तुझ्या नावावर केले.
अरे वेद, अरे काय करतोस तू? गोदावरी फूडचे सगळे पेपर तिच्या नावावर करतोस? कफल्ल व्हायचंय का आपल्याला? वेद, थांबाव हे सगळं. हे बघ, तुला सांगतो, ही शुद्ध आत्महत्या आहे. ही कपाळकरंटी आहे ना नलिनी, खूप हुशार आहे ही काही करू शकते. तू ताबडतोब तिच्याकडनं ते पेपर घे. वेद, रागाच्या भरात वाटेल ते करू नकोस. आयो, औराला त्याला सांगा ना काहीतरी. अगं उद्ध्वस्त झालाय माझा वेद. कसलं भानच उरलेलं नाही त्याला. आणि तुला इष्टेचं पडलंय. मुलाच्या जीवाची काळजी नाही तुला? आई आहेस का वैरीण? काय करायची ती इस्टेट घेऊन? मुलाचा जीव प्यारा का इस्टेट प्यारी? जाळून टाकती इस्टेट. एकीकडं माझं प्रेम होतं, दुसरीकडे स्वार्थ, पैसा. पैसा निवडलास ना? घे, दिला तुला पैसा, दिली तुला प्रॉपर्टी. आता ही बॅग उचलायची आणि निघायचं. आजपासून या घरात एक पाऊल ठेवायचं नाही. तुझ्यासाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेत. जा, तोंड काळं कर. निघ.